जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. आज आपण पाहत आहोत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वास्तव. 2017 पासून सुरू असलेली ग्रामस्थांची यातना अजूनही संपलेली नाही. धामणंद फाटा ते शिरगाव पिंपळवाडी या सुमारे 13 ते 14 किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. यातील जवळपास 5 किलोमीटर रस्ता आजही कच्चाच आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य आणि रोजच्या प्रवासात नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. गेल्या 9 वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ अक्षरशः वनवास भोगत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा पुढाकार घेतला, अनेक मान्यवरांना भेटी दिल्या, विनंती केली, मागणी केली. माननीय श्री भारतशेठ गोगावले, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय आमदार श्री भास्करराव जाधव, माननीय आमदार श्री योगेश कदम, प्रत्येक मान्यवरांकडे 3 ते 4 वेळा जाऊन निधीची मागणी करण्यात आली. पण दुर्दैवाने आजपर्यंत ठोस काम सुरू झालेले नाही. कधी कामाची घोषणा होते, कधी सुरुवात होते, पण काम अर्धवटच थांबते आणि पुन्हा ग्रामस्थांना फक्त आश्वासनांचा आधार उरतो. हा फक्त रस्त्याचा प्रश्न नाही, हा शिरगावकरांच्या जगण्याचा, त्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे. आजही या रस्त्यावरून शाळकरी मुले, आजारी रुग्ण आणि रोजंदारी करणारे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. आता प्रश्न एकच आहे, हा 9 वर्षांचा वनवास नेमका कधी संपणार आणि प्रशासन याकडे कधी गंभीरपणे लक्ष देणार? शासन आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी शिरगावकरांची तीव्र मागणी आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. जिथे सत्य तिथे आम्ही.